हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज आमच्याकडे परत बेत होणार आहे इडली सांबारचा. तर मी तुम्हाला दाखवते इडली सांबाराला मी काय काय घेतलं आहे. हे बघा, हे कुकर आहे. कुकरमध्ये मी डाळ भिजायला घालून ठेवली. हे बघा मस्त भिजले डाळ. भिजते का? हे अशी डाळ भिजायला घालून ठेवली मी. त्याच्यामध्ये मी आडवे तिडवे कापून कांदा टाकणार आहे आणि टॅमॅटो आणि उकळवून घेणार छानसं. उशिराच बनवायला घेतलं कारण ते गरम गरमच खायला चांगलं लागतं, थंड चांगलं लागत नाही. म्हणून त्याच्यासाठी टॅमॅटो वगैरे सगळं धुवून पाण्यात पुन्हा टाकून ठेवलं होतं मी. तर छोटं मोठं करून मी चांगलं मस्त सांबारला डाळीला फोडणी घेते, मग सांबारला पण फोडणी देणार आहे. डाळ करून घेते अगोदर. आमचा कुकर हे लागत नाही. जर तुमचा पण रबर जर ढिला झाला असेल ना तर त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे तो कडक होतो आणि शिटी पटकन पकडते. हे बघा, कांदा टॅमॅटो टाकले, डाळ टाकले आणि आपण कुकर लावून घेऊया. शिटी होईपर्यंत आपण इडली लावूया. भांड्याने मी तेल लावलं आहे छान. आता हे त्याच्यामध्ये मी पीठ टाकते. ते मी त्याच्यामध्ये ना मीठ वगैरे टाकून लावून ठेवलं होतं. हे बघा छान फुगलं आहे. रेडीमेड आणलं आहे पीठ, घरी नाही बनवलं आहे. तरीसुद्धा मी मीठ टाकून ठेवलं होतं झाकण घालून. छोटे छोटेच करणार आहोत, जास्त मोठे नाही. हे पहिलं अगोदर लावून देते तिथे, मग बाकीचे वरनं सोडते. हे छोटं पहिलं खाली असं, त्याच्यावरती हे भांडं बसेल, मग आपण भांड्यातच टाकणार आहे. तुम्ही कशा इडली करता ते मला सांगा. तुम्ही त्याच्यामध्ये काय खायचा सोडा वगैरे वापरत असाल तर सांगा मला. मी नाही वापरत कारण की आमचा फूड येतो ते तसं. त्याच्यासाठी मी असं साधं सिंपल करते. त्या भांड्यामध्ये मी लिंबू टाकलं आहे खाली. माझ्या अल्युमिनियमचं आहे ना भांडं, म्हणून. स्टीलचं असेल तर नाही तेवढं लागत. तरी पण स्टीलचं पण करपतं कारण की पाणी गरम होतं ना, जास्त करपतंच ते. आता आपण झाकण लावू आणि गॅस लावून घेऊया. खाली उतरवून घेते आणि गॅस लावते. डाळ होईपर्यंत इडली पण होईल. दोन्ही साईडला लावून घेतले. मी भाजी वगैरे चिरून ठेवले. बघा, भाजी माझे फक्त दुधी भोपळा आणि लाल भोपळा आणि शेवग्याची शेंग एवढंच टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, दुसरं काही नाही टाकणार. कांदा टमॅटो तर मी डाळीमध्ये उकडवायला टाकले. फोडणी देते म्हणजे साधं सिंपल मसाल्याचीच फोडणी द्यायची, जिरा मोहरीची टाकून. फोडणी झाल्यावर फोडणीच्या वेळेला भेटूया. बघा, आपला कुकर झाला, 3 शिट्या मस्त झाल्यात कुकरच्या. तर आपण त्याला उतरवून घेऊया. तो थंड होईपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊया. हे भांडा तिकडे टाकते, म्हणजे हे झाले का पण ते बघूया आपण. हे बघा कशा फुलल्यात बघा, न सोडा टाकता सुद्धा फुलल्यात. म्हणून आम्ही सोडा कधी वापरत नाही. झाले इडली पण झाले. इडली मी थंड करायला ठेवते आणि तसं आपण सांबार करून सांबारला फोडणी देऊया. बंद करते गॅस, झाकण लावून उतरवून घेऊया तिला. हे दरवाजा बंद करा थोडा, खिडकी पण बंद कर आणि पडदा टाक ना खिडकीवर. हे आपण उतरवून घेतलंय. इकडच्या गॅसवर त्याला ट्रान्सफर करूया. पकड कुठे गेली आमची, नाही ह्याच्यानेच घेते. तिकडे ना जास्त जमत नाही मला त्या चुल्यावरती. डाळ थंड होईपर्यंत आपण फोडणी देऊया. एकदा मुलं घरी आली ना की स्वयंपाकाला थोडं घाई होते, पण अजून निवांत करूया, एवढं काही नाही आहे.
हे बघा, याच्यामध्ये मी तेल टाकते. हे धुवून नळाखाली स्वच्छ घेतलेत, पुन्हा मी पाण्यात घालून ठेवलं आहे, कारण की ते थोडंसं तेल जास्त टाकते मी. तेल तर पाहिजेच मसाला परतवण्यासाठी. याच्यामध्ये मी टाकते मोहरी. गॅस फास्ट करते, नंतर मग स्लो करेन. बघा, मोहरी तडतडली तर मी गॅस स्लो करते. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. नाही, आपला कढीपत्ता. गॅस सगळा स्लो केला मी. त्याच्यामध्ये आपण लाल मसाला वगैरे टाकूया. एक चम्मच लाल मसाला अर्धा घेतला आणि पुन्हा त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. त्याच्यामध्ये मी हा सांबार मसाला टाकते. 3 चमचे सांबार मसाला घेतला आहे आणि आपण भाजी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. वरून टाकणार आहे पाव चमचा हळद टाकणार आहे आणि थोडंसं काश्मीरी लाल मसाला टाकूया आणि भाजी पुन्हा परतून घेऊया. तर मी हे थोडं पाणी घालून घेते आणि शिजवायला टाकते. तवसर कुकरही आपला थंड होतोय. हे बघा, आपली डाळ पण छान झाली, शिजले मस्त. तर आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि पाणी वाढवूया. कांदा पण शिजलाय, टोमॅटो पण शिजलाय मस्त. याच्यामध्ये चिंच आपल्याला शेवटीला टाकायची आहे. अजून पाणी घालूया. याच्यामध्ये शिजवून घेऊया आपण. आपण आहे ना, ह्याला कुकरमध्ये चेंज करूया, कारण की ते घट्ट होईत चाललंय. ते वाढणार नाही ना, म्हणून आपण कुकरमध्ये घालून त्याला पातळ करूया. सांबार थोडा पातळ झाला पाहिजे ना, ते कढईमध्ये घट्ट होतंय, म्हणून मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये घातलं आणि अजून त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. पाणी घातलं की कसं पातळ होईल ना, घट्ट चांगलं नसतं सांबार. हे बघा, या पद्धतीने मी त्याला पातळ केलंय. तुम्ही मला ही काय बाई दाखवते, त्याला मी असं पातळ करून घेतला. त्याच्यामध्ये वरून टाकते कोथिंबीर आणि गूळ. चिंचेचा कोळ नंतर टाकणार. हे बघा, गूळ टाक. हे बघा, छान आता चांगला कढ येतोय, कारण त्याला मग ती कढई आहे ना, तो कमी पडत होती, म्हणून मी कुकरमध्ये ओतून घेतलं आणि त्याला पातळ केलं. त्याच्यामध्ये मीठ थोडं जास्त टाकावं लागेल आपल्याला, भरपूर आहे ना म्हणून. तर एवढं सारं मीठ टाकलं मी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी चिंचेचा कोळ. हा बघा, तरी पण मी हात लावून गाळून घेते, बारीक बारीक कण असतातच. गूळ वगैरे सगळं टाकून झालं आहे, शेंग शिजले. आता आपण शेवटीला चिंचेचा कोळ टाकलाय. गॅस फास्ट करून घेऊया आणि मस्त असं उकळी घेऊया त्याची.
बघा किती छान उकळी येते. चिंचेचा कोळ टाकला तरी सुद्धा कलर चेंज होतो बघा. असं पातळ पाहिजे सांबार. मग थोडी डाळ जास्त झाली. भोपळा मी सालीसकट टाकलाय कारण की तो लगेच शिजून होतो आणि आता आपण शिजला येतो छान. हे बघा चांगलं शिजलं. साल ही कडकच असते थोडी, पण अजून थोडं आपण त्याला उकळवूया. बघा ह्या पद्धतीत मी सांबार केलं आहे. तुम्ही पण करा, आवडेल तुम्हाला खायला. इडली सांबार आमच्याकडे कधी ना कधीतरी होतच असतं असं. केवढं गरम होत आहे ना. मी साडी घातली होती ती काढून सोडून दिली आणि घामोल्याची पावडर टाकली. एवढी खाज येत होती अंगाला. मी म्हटलं गॅसजवळ उभं राहायला होत नव्हतं, पण मी जाऊन चेंज केलं आणि पावडर वगैरे टाकून आले. मग घामोल्यावरती आपलं हे झालं आहे, सांबार पण झालं आहे बघा मस्त. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही करता की नाही ते, किंवा मी जे करते माझ्या पद्धतीमध्ये तसं तुम्ही करा. खा छान, भातासोबत खा, इडलीसोबत खा, डोशासोबत खा, आवडेल तुम्हाला. बाय बाय.